नमस्कार मंडळी, द मिक्स बॅग या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि अनेक ठिकाणी ब्रह्मकमळं उमललेली आहेत। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या फुलाला ब्रह्मकमळ असं नाव आहे। ख्रिश्चन धर्मियामध्ये म्हणजे आम्ही याला बेथलेहमचं फूल असं संबोधतो। याचं एक कारण आहे जे आहे की यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला इथे तारा, गव्हाण आणि दोन्ही बाजूला योसेफ आणि पवित्र मरिया आणि दुसरपणे दिसेल। जगाचा निर्माता जन्माला येतो आणि या सुंदरशा फुलामध्ये त्याचं प्रतिबिंब साकारलं गेलंय। ही निसर्गाची किमया नाही का? हिंदू धर्मामध्ये ब्रह्मदेवता सृष्टीचा निर्माता आहे आणि ख्रिस्ती धर्मियामध्ये येशू ख्रिस्त हा शब्द आहे जो सृष्टीला आपल्या शब्दाद्वारे निर्माण करतो। ओके, हा आहे तारा आणि डाव्या आणि उजव्या हातावर तुम्हाला पवित्र मरिया आणि योसेफ आणि मधोमध गव्हाण पसरलेली दिसून येईल। तर या झाडाला आलेली आहेत 3 फुलं, 1, 2 आणि त्या पलीकडे आहे 3रं। हे बेथलेहमचं झाड हे बिनागरी क्रॉस जवळ आणलेलं। किती वर्षांपूर्वी? किती वर्ष झाली या झाडाला? 50 वर्ष झाली। 50 years, 50 वर्ष। Liam is so excited. Yes. हे बघ, शिव तारा, हे पाडा, न ते 2 पाकळ्या उभ्या असतात ते मरिया आणि येशू ख्रिस्त। ओके, ही जी फुलं आहेत ती 10:30 नंतर उमलायला सुरुवात होतात आणि मध्यरात्री 12-12:30 वाजता पूर्णपणे उमलली जातात। सूर्योदयाच्या पूर्वी ही हळूहळू मिटत जातात। तर मंडळी, ब्रह्मकमळ असो किंवा बेथलेहमचं फूल, प्रत्येक धर्माची श्रद्धा वेगळी आहे। प्रत्येक जण या फुलाकडे आस्थेनं पाहतो। तसंच निसर्गाकडे आस्थेनं पाहण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया। जून महिन्यामध्ये आपण पर्यावरण दिवस साजरा करतो। तोपर्यंत निसर्ग आपल्या अंगावर हिरवीगार अशी शाल पसरतो। दरवर्षी जून, जुलै, ऑगस्टमध्ये सुंदर असा पाऊस पडतो। या पावसासाठी आपण झाडं लावूया, झाडं जगवूया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी या निसर्गाने जसं आपला ठेवा जतन करत आणलेला आहे तसं आपण निसर्गाला जतन करण्याचा प्रयत्न करूया। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवायला नक्कीच प्रयत्न करा। खूप खूप धन्यवाद।